गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर वापस आपण नवीन व्लॉग सोबत आलोय आणि काल तर मी एंड करायला विसरलोच व्लॉगचा आपल्या. आणि आता आपण आलोय मामाच्या दुसऱ्या मित्राकडे जे बेंगरूला काय बोलतात ते. आणि इथे आता सर्वजण बसलेत. इथे विराजदादा पण नाश्ता करायला बसले. इथे आपण पण चाय वगैरे घेतले. आम्ही सागर दादा घेऊन आलो. जर तो चहा तुझा झाला काय मॉर्निंग शिव्या काय चालले. चला चाय वगैरे काढतो आणि नाश्ता करून घेऊया आपण, कारण की आपण चाललोय आता बोटीत वगैरे फिरायला. आता बिना आंघोळीच चाललोय, मग नंतर कसं वापस ओला जाणार, वापस आंघोळ करणं असं नको म्हणून ब्रश वगैरे तर केलं आहे. आता चाललोय आपण बोटिक समुद्राची इथे. आता हा घर इथे ना, आता याच्या थोडं 1 मिनटं पण नाही, लगेच जस्ट समुद्र आहे त्या साईडला. तुम्हाला दाखवलं. काल रात्री गेलेलो ना आपण मासे मारायला, तिथेच गेलेलो. आता चला जाऊया मस्त. गाईज आता आपण चेंज वगैरे केलं आहे आणि आता घातलं आपण जॅकेट वगैरे व्हाईटवाला फुल. आणि आता इकडे आपण मी बोललो ना मित्राचं, पण मित्राचं वगैरे काय नाही, रेंटवर होतं. तर आपण सर्व सामान आता दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. आता ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, तर जो मित्र होता ना, तर तो इकडे काल अवेलेबल नव्हता, तर आपल्याला काल भेटला नाही रूम, त्यानं आम्ही रेंटवर घेतला हा. आता जो मित्र आले ना, तर त्याच्याकडे शिफ्ट करतो वापस. इकडचं भाडं वगैरे द्यावं लागेल, म्हणजे रूमचा रेट वगैरे कसं आहे. तर आता आपण चाललो आहे तिकडे, शिफ्ट वगैरे करतो. आणि शिफ्ट म्हणजे इथे समोरच आहे, ज्या घराच्या मागे घर जस्ट. तर चला जाऊया मस्त. आणि चला ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. आता या व्हिडिओचा जर मिनी ब्लॉग आला तर ठीक, नाही तर डायरेक्ट कंटिन्यू करूया आपल्या न्यू ब्लॉगसोबत. आणि चला या, आता मामासाई पण तिथेच गेल्यात. आपण तर आपलं सामान वगैरे सर्व काही शिफ्ट केलेलं आहे. आता मस्त की कोकणात फिरतोय आपण, मालवणमध्ये. आणि मासेमारीला चाललो आहे आता आपण. मासेमारी म्हणजे आता सागरदादाकडे ती स्टिक आहे ना, तर त्याच्यामध्ये आता समुद्राचे इथे चालले, तर तिकडे आपण पकडूया. चलो या, आता आपण जाऊया आणि एन्जॉय करूया आपल्या ब्लॉगसोबत वापस. काय आता तुम्हाला दाखवू सकाळचा व्ह्यू बीचवरचा. आता 1 2 3 चला फ्लिप व्हा. काहीच इकडनं व्ह्यू बघू शकतो, एकदम सकाळ. आपण इकडे चाललेलो मग काल रात्री मच्छी मारायला. आणि इकडे बघू शकता एकदम शांतता, काय ते बोटी वगैरे. आता आम्ही कुठे गेले ते शोधायला लागेल आपल्याला. हां, आपण त्या भेटू होतो, पुढे जायला वाटतं. आपली गाडी पुढे गेली. काय आता आपण आलोय ब्रिजच्या साईडला. तिथून बघा इकडे काल रात्री लाईटिंग वगैरे दिसत आहे. आता यो ब्रिज आहे वरनं चढायचा, कारण की खालच्या साईडला समुद्र आहे ना, म्हणून. ते बघा त्या साईडला पाणी पण सुद्धा आहे. आता इकडनं चालत जा. हा गाईज आता आपण आले बीच साईडला. आणि इथं कोलब्या बघा तेवढ्या बाहेर आल्या. बघा कोलब्या बघा तेवढ्या बाहेर मेलेले आले. मला पेटली आली का बोलता, इथं खातात ते कीड नाही, कोचूक मासा डेंजर दिसतं. आणि सीन तर खतरनाकच दिसतंय, ऑसम. आणि बोट कधी काय माहिती, आता इकडनं आपल्या बोटीत वगैरे जायचं वाटतं. आता बोट एक गेली आहे ना, तर ती रिटर्न आल्यावरती आपण जाऊ. वॉटर बघा किती क्लीन आहे, आतमध्ये दिसतंय पूर्ण. का या मोती भेटला का, मोती कया. अरे शी यार, भेंडी पुरं या ओला झाला. हा ना, हा फोटो आता इकडून क्लिअर येतो का बघ. आम्ही आता चाललो बोटीन. होरी काय आलीच नाही, 2 घंटे झाला अजून काय आलीच नाही. आता भरती नाही आली ना अजून, तर इथं काही पाणीच नाही आलं अजून. काय समजत नाही आता. इथं भरती यायला चालू झाले, पण अजून काही बोट निघली नाही.
अडीच तास व्हायला लागला. मागाशी 2 बोललो पण आता अडीच तास सांगला मला. तेव्हा मी सांगता अडीच तास झाला इथं, पण अजून काही होरी निघली नाही. बघा आता तैशा पाणी असं येतं इथं, म्हणून ते आता कशी इथं बोटी आहेत ना, इथं पाणी नव्हतं मगाशी. तर आता आतमध्ये जल ना आम्ही निघू डायरेक्ट समुद्रान. रास मजा येणार. आता हे कोणाला बनले जरा कसा ऊन ना लागावा ना म्हणून बनले. तर चला थोडा वेळ मग निघू आपण डायरेक्ट बोटीन मासेमारीला. चला जाऊ आता. काय करायचं आता, पहिले आता फिरून जाऊ. काला तर काला वापस गोरा होऊ शकतो आपण. आता इथं सगळे रेडी झाले मग निघू आम्ही. काय आता आपल्याला समोसा वगैरे आणले नाश्त्याला, खाऊन वगैरे घेतो. जाम भूक लागली आता. आणि तिथे आपण बिर्याणीसुद्धा आणली. ते आपल्याला समुद्रात जाऊन गरम करून खायचे. गॅसची सुविधा पण केली आपण. आता त्याला खाऊन वगैरे घेतो मग तुम्हाला. काय आता ही बोट आपल्याला घ्यायला आले. मामो ते बघा विजामा तिथे बोटीत आता आपल्याला घ्यायला येईल ती बोट त्या साईडला बघू शकता. आणि आता आपण जाऊया डायरेक्ट होडीत बसून डायरेक्ट दुसऱ्या आयलंडला. काहीच पाण पक्षी बघू शकता आपण, खूप सारे आहेत समुद्राची. त्यांना आता बोट जाईल तेव्हा कसे उडतील बघा तुम्ही. मला वाटतं उडतील नाही तर नाही. उडतायत हलू. काहीच आता आपण निघालो बोटीत बसून डायरेक्ट. कुठे चाललोय मामा आपण? आता आपण चाललोय कुंडुरा म्हणजे आयलंड आहे का? आयलंड आहे. आता आपण चाललो आयलंडला वगैरे. आता निघाली आहे बोट आपली आणि बघू शकता आता आम्ही एवढी जण चाललोय मस्तपैकी फुल मजा वगैरे करत. आतमध्ये आणि व्ह्यू बघू शकता एकदम झकास. आणि नंतर पाणी डायरेक्ट वरनं आमच्या अंगावर, कारण की बोट अशी पुढे भाई खतरनाक उडते बोट. हे बघा पाणी पूर्ण वरती येते, पूर्ण डेंजर वाला. नंतर भेटूया. यानंतर आपण फोन वगैरे ठेवला आतमध्ये, कारण की पाण्यामध्ये जर आपण खाऱ्या पाण्यामध्ये जर फोन घेऊन गेलो तर पूर्ण फोनची वाट लागेल. त्यामुळे आपल्याला फोन वगैरे ठेवायला लागलं. त्यानंतर आपण गेलो जरा पाण्यात वगैरे एन्जॉय वगैरे केलं, पण फोन काय काढला नाही मी लास्टपर्यंत, नाही तर फोनची वाट लागली असती. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूल वगैरे म्हणजे समुद्रातच उतरलेलो. तर मी फोन वगैरे दुसऱ्यांकडे दिला जे समुद्रात आले नाही. तर त्यावेळी गेले फोन वगैरे घेऊन, मग आपण एन्जॉय वगैरे केलं. त्यानंतर कुठे गेलो ते पहा पुढे. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. अरे गाईज तुम्हाला वाटेल आता होतं इथं आयलंडला चाललेला डायरेक्ट कसा काय झाला. आता काय झालं, अरे वारा आलता तर आम्ही गेलोच नाही, कॅन्सल झाला तिकडचा. तर आम्ही स्विमिंग म्हणजे समुद्रात पावत बिवत होतो. त्याच्यानंतर आंघोळ बिंघोळ केली आम्ही ना, डायरेक्ट निघले आता गणपतीचे मंदिरात पाया वगैरे पडायला. आता आम्ही सगळ्यांना आहोत आणि आपली दुसरी गाडी पुढे आहे. आता चला जाऊ मस्त आणि बाप्पाचा दर्शन वगैरे घेऊया मस्त. बघा गपचूप नाचतोय. नाचा ना गोपा मामा नाचा. गाणी बोला, गाणी बोला, गाणी पटापट. घेऊ नक्की. आता ट्रेनच लावली वाटतं. गाडी चालवा तुम्ही, इथं नका बघू. कॉपीराइट येणार या व्हिडिओला.
आवाज कर बाप्पा नको 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 कमी करा ना. काय आता आपण आलोय विठाल देवाच्या इथे, वेतोबा देवाच्या इथे मालवणलाच. आणि आता इकडनं रस्ता आहे आतमध्ये जायला. काय सावंतवाडी सॉरी सावंतवाडीला आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आता आपण चाललोय दर्शन वगैरे घ्यायला. चला या आत जाऊन आपण, जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर नक्की व्हिडिओ काढेल. नाहीतर आता आपण चाललोय देवस्थान मंदिर. हा आहे एंट्रन्स आणि आता इथे सर्वजण येत आहेत. चलो आतमध्ये जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ बाप्पाचा. गाईज आता आपण रेडीच्या गणपतीची इथे आलो. आता चालू आहे दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. निघालो दर्शन वगैरे आणि आता चाललोय आपण या साईडला गोव्याला, अरोंडा गोवा. आता चला जाऊया मस्त की गोवा वगैरे फिरूया. आता तर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आपण किती वाजता पोहोचू आपण? हां आता आपण रेडी आहोत, सीट बेल्ट वगैरे लावून केस की पेटी बांधली है और एरोप्लेन चला उड़ान के लिए तैयार है अभी चलो चलते जल्दी और गोवा में लँड करते. गाईज आता फायनली आपण गोव्याला पोहोचलोय आणि इथे बघू शकता आता चर्च वगैरे चालू झालेत आणि आता आपण चाललोय जरा रूम वगैरे बघायला. इथे बघू शकता खूपच भारी सुंदर असे रोड वगैरे चालू आहेत. आणि लास्ट टाइम आपण वाटतं त्या साईडनं आलेलो, तुम्हाला जर आठवत असेल तर. गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत गोव्याला आता आणि आता आपण चाललोय कसिनोला वगैरे. आता बघू कसा काय प्रोग्राम होता आपल्या पुढचा गोव्यामध्ये. खूपच एन्जॉय वगैरे करायचं आहे. आता जरा आम्हाला डिस्टर्ब न होण्यासाठी आपल्याला जरा कॅमेरा वगैरे बंद करायला लागेल, कारण की मी फ्लॅश मारते तर तुम्हाला मी दिसणार आहे वापस. पण डायरेक्ट आपण तिकडे गेल्यावर भेटूया वापस. आणि इथे बघू शकता समोर चालू झालं. गाईज हा बघू शकता आपण ॲलेक्स चर्च आहे ख्रिश्चनचा आणि ते कुठं. आता आपण लेफ्ट मारूया आणि सरळ जाऊया. खूपच भारी दिसते बघू शकता आपण. गाईज आता आपण आलेलो आहोत कलिंगूड बीचला आणि इकडे बघू शकता आता नाईटला आलोय आपण फुल एन्जॉय करायला. आणि बाकी साईडला बघू शकतो मामासावी वगैरे सुद्धा येतात एकत्र. आता आपण थोडा वेळ इकडेच एन्जॉय करणार आहोत. आता वाजलेत 9 रात्रीचे. आपण 12 वाजता कसिनोला वगैरे जाणार आहोत लेट नाईट फुल एन्जॉय करायला. आणि आता चला बघूया आतमध्ये काय काय चालू आहे वगैरे. इकडे स्टॉल्स वगैरे सुद्धा चालू झाल्यात आणि या साईडला खाऊ वगैरे. आता इकडे बघू शकता नाईट शो वगैरे चालू आहे त्या साईडला आतमधल्या. बघू शकता कसं वाटतं तुम्ही. काम 25 करून टाकता. आणि समोरच्या साईडला बीच वगैरे आहे. आता हे बघू शकता या साईडला पण बीच वगैरे आहेत. गोव्याची जत्रा बघा फक्त. गोव्याची जत्रा खतरनाक आवाज सुटलाय इथं. पूर्ण बीचवर आवाज येतोय. ऐकू शकता तुम्ही. तुम्हाला आवाज येत असेलच. कुठे कोणतं गाणी चालू आहे ना तेच नाही समजत. इकडे तिकडे चिल्लम चिल्लाई चालू आहे सर्वांची.
बघू शकता आपण आता स्कूटीमध्ये टेबल वगैरे लावलंय, काय अँटिक चीज बनवली आहे. आणि आता आपण निघालोय जरा बाहेर साईडला जरा फिरत. आणि ते मामा संघ सुद्धा आता फोटो वगैरे काढतो मामा संघचे. काय आता आपण त्या साईडनं निघालोय आणि आता आपण चाललोय आता पणजीला, म्हणजे मेन गोवाचा जो आहे ना तिथे. आणि आता चाललोय कसिनो वगैरेला. तिकडे तर आता वाजले किती, एक मिनिट, आता वाजलेत 11:15 रात्रीचे. आणि आता आपण चाललोय, आपली गाडी पुढे आहे. आता चला जाऊया मस्त आणि एन्जॉय करूया. काहीच आता आपण आलोय बिग डॅडी कसिनोच्या इथे. आणि आता आपण जरा बुकिंग वगैरे करायला, म्हणजे मामा गेलेत बुकिंग वगैरे करायला. जर बुकिंग झाली तर आपण जाऊ, नाहीतर बघू कसा काय प्लॅन होता आपला. काय आता आपण आलोय बिग डॅडीला. इथे आपली एंट्री वगैरे होते, इथे आतमध्ये बघू शकता. चला पास वगैरे घेतो. आम्ही आलोय मस्त की चला कसिनोमध्ये. आता आपण जाऊया मस्त आणि एन्जॉय करूया मध्ये. इकडे बिग डॅडीचा आहे. चला आतमधल्या साईडला आपल्याला जावं लागेल. फुल क्लासिक लुक देतोय. आता जाऊया आणि बघूया कसं काय आहे आतमध्ये. आता आपल्याला दुसऱ्या बोटीत एंटर करायचं आहे. ही आपल्याला दुसऱ्या बोटीत घेऊन जाणार, ही छोटी बोट. चलो रे जल्दी जल्दी अंदर जाओ, गाडी सुटली. बोला हा आता बोला. चलो आता आतमध्ये वगैरे जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया. वाव, इथे नाही मजा, बाहेरच जातो त्या साईडला बसून. आता आपण बसलोय मस्त की आतमध्ये बोटीच्या. बाहेर तर नाही गेलो. आणि इकडनं गेल्यावर आता बोट वगैरे रेडी झाले चालायला, म्हणजे चालली आहे शिप आपल्याला दुसऱ्या बोटीत घेऊन जायला. इकडे बघू शकता खूप मोठे मोठे बोट्स. आणि मागे गेल्या की इथे बिग डॅडी द कसिनो. लेट्स बिगिन बिग डॅडी कसिनो. आता चला तुम्ही पण एन्जॉय करा आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण. आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत वापस. एंड नाही आपलं, फक्त सबस्क्राईब करा लवकर जाऊन. सबस्क्राईबचा बटन दाबा, ग्रे करून टाका, काय पण बोलू. आता तर धमाल करूया आपण. पण ॲक्च्युली थोडंसं आम्ही लेट आले, तर काही फंक्शन्स कट झालेत. आणि बघू कसं काय आहे ते. आम्ही रात्रीच्या 12-12:30 वाजता. बघा कसली मोठी होरी, डेल्टिंग जॅक. आणि हे कसिनो प्राईड. आता आपला बिग डॅडी आहे. आता कुठं ती बिग डॅडी कम आहेत, आता इथं काही दिसत तर नाही आपल्याला. ॲक्च्युली तो काउंटर होता बिग डॅडीचा. आपल्याला आता बोटीत घेऊन चाललेत कुठल्या तरी. हे मजेस्टिक प्राईड कसिनो आहे. आणि त्या साईडला दिसत असेल तर ठीक आपल्याला. आणि वाटतं ती आहे वाटतं, आपण झूम करून बघू. नाव तर नाही दिसत मला एक्झॅक्ट क्लिअर. बघू चला, पोहोचल्यावरच सांगतो तुम्हाला. आता आपल्याला दिसलेले आहे बिग डॅडी. मजेस्टिक प्राईडच्या मागेच आहे बिग डॅडीची. आता इथं बघू शकतो आपण. गाईज आता मामा सगळे आल्यात. बिग डॅडीला आपण रीच झालोय. एव्हरीबडी कमिंग. लेट्स बिगिन आवर जर्नी टू बिग डॅडी कसिनो. गाईज नमस्ते, लेट्स गो. गाईज आता आपण कसिनोला आलोय जेवायला वगैरे. आणि त्याच्यानंतर गेम्स वगैरे सुद्धा असतील. आता इकडे आपल्याला आलं आहे राईस, चिकन, इथे चिल्ली, इकडे चिकनचं सॅलड आहे, इकडे कड आहे. आणि हे आपला डेझर्ट. बाकी सर्व काय होतं पण तिकडे आपण घेतलं नाही. चपातीसुद्धा आहे. चला आता खाऊन वगैरे घेतो, खूपच भूक लागले. मग तुम्हाला आता बाकीचे सुद्धा घेत आहेत, पण आपण जेवून घेऊ. इथे सागर दादा पण जेवायला बसले, तापून जेवता आता तो. काहीच निमोदाराची प्लेट बघा बाबा, बाबा जाम भरले. बॉडी बिल्डिंग हा, बॉडी बिल्डर. काय आता इथे मामा चवी सुद्धा जेवायला बसलेत. इथे एक ग्रुप बसले आपला जेवायला. आणि इथे सुद्धा बसले. आता बघू शकतो आपण किती मोठं भारी जेवणाचं डिनर म्हणजे उपस्थित आहे एकदम टॉप फ्लोअरला. One eternity later. काय आता मामा गेम खेळतोय. आपला व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण आपण गपचूप काढतोय. ते डाईस किती येतील ना त्या नंबरवरती कसिनो आहे. The winning number is 10 black.
बीन No more bets in Bulgaria. 6, 4. तिकीट संपला आपला. आता चला बाहेर जाऊ. टाटा बाय बाय. आता सगळ्यांना बाहेर निघतायत बघा. बाहेर हवा चलो बाहेर चला. सुटला सगळा. कसिनो वगैरे मधून आपण जेव्हा बाहेर निघालो त्यानंतर आपण गेलो डायरेक्ट रूम वगैरे बघायला. तर आपल्याला गोव्यामध्ये जर रूम वगैरे तर भेटतच नव्हती. मग आपण गेलो कणकवलीला. तर पुढे व्लॉग बघा तुम्ही समजेल आपण कसं काय वगैरे केलं. काय आता गोपा अम्माने चावी दिले गण्या आम्हाला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत आलेलो आहोत. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला आपल्या गोव्याचा वगैरे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण आहोत कणकवलीला. कारण आणि ॲक्च्युली आम्हाला काय रूम वगैरे तर भेटत नव्हते गोव्याला. तर आम्ही कणकवलीला आलो रात्री सकाळचे 6 वाजलेले म्हणजे. आणि आता इथे सर्वजण म्हणजे असेच अंघोळ वगैरे टाकल्यात, रेडी आहेत. आपण सुद्धा रेडी आहे अंघोळ वगैरे करून. आता आपण चाललो आहे गणपतीपुळ्याला. कसा काय प्रोग्राम होता त्या या ब्लॉगमध्ये समजेलच. आणि चला आता मस्तपैकी जाऊया आणि चला ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पुढे सुद्धा. गाईज ॲट द मोमेंट आपलं कॅन्सल झाला गणपतीपुळ्याचा आणि ठरलं आपलं घरी जायचं. ड्यू टू सम रिझन्स आपण घरी वगैरे आलो. आणि यानंतर आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. थोडेसे बघा आता कसं काय आम्ही येताना दर्शन घेतलं माताचं. आता तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. पण आपण गणपतीपुळ्याला गेलो नाही त्यामुळे सॉरी. आता पुढे जेवढा आहे ब्लॉग ते कंटिन्यू करू आपण. I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. आता आपण आलो आहे जरा पाया वगैरे पडायला. दरवर्षीप्रमाणे आपण इथे आलो आहे. चला आता जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊया. आता आपलं दर्शन वगैरे तर झालं आहे. आणि अधिष्ठी माता चाळा मंदिर. हॅलो काम आपलं दर्शन वगैरे सुद्धा झालेलं आहे. आणि आता बघू कसं काय प्रोग्राम होतं पुढे. वाटतं काय थांबलाय थांबा बघा. चाय वापस उतरायला आता थोड्या वेळेला काय. आता आपण इथे घेतलंय ज्यूस वगैरे प्यायला. मामाने सुद्धा घेतलंय. आपला इथे रेडी होतोय सोडा लेमन. आता जरा आपला सुद्धा आलेला आहे इथे लिंबू सोडा. नाही त्या दुसऱ्यांचा बाबा आपला इकडे. गाईज आता हा ब्लॉग इथेच समाप्त करूया. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. जर आवडला असेल तर एक सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. लव यू. बाय. गुड नाईट अँड साइन आउट.